नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आपण चिरे बांधकामाबद्दल बरेचसे व्हिडिओ आपले आहेत, त्यामुळं बरेच प्रेक्षक किंवा सबस्क्रायबर आम्हाला फोन करून विचारत असतात की आम्हाला 2 रूम चिऱ्याच्या बांधायच्या आहेत आणि तुम्ही काय मदत करू शकताय, तर आम्हाला त्याचा खर्च किती येऊ शकतो किंवा कारागीर भेटतील का किंवा चिरे कुठे मिळतात, अशाबद्दलचे अनेक फोन येत असतात। तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, तुम्हाला चिरे बांधकाम करायचं असेल किंवा चिऱ्याचा वापर करून कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर प्रथम तुमचं प्लॅनिंग रेडी असणं आवश्यक आहे। बरेच प्रेक्षक प्लॅनिंग न करताच की मला 12x12 किंवा 12x10च्या 4 रूम बांधायच्या आहेत, लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन करायचं आहे, तर तुम्ही काय करू शकताय। तर मित्रांनो, आपल्याला असं कॉस्टिंग सांगता येत नाही आणि त्यासाठी मी काही या गोष्टी आता सांगतोय हे प्रथम तुम्ही प्रत्येक व्यक्तीनं करणं गरजेचं आहे। जर तुम्हाला चिरे बांधकाम करायचं असेल तर प्रथम प्रॉपर प्लॅनिंग असणं आवश्यक आहे। प्लॅनिंग केल्याशिवाय आपल्याला बिल्टअप एरिया समजत नाही, प्रत्यक्षात आपलं बांधकाम किती स्क्वेअर फीट होणार आहे। त्याचबरोबर बांधकाम करण्यापूर्वी आपण कोणतं स्ट्रक्चर बांधणार आहोत, लोड बेरिंग स्ट्रक्चर बांधणार आहोत किंवा लोड बेरिंगमध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत। लोड बेरिंग स्लॅबचं करणार आहोत, लोड बेरिंग कौलारू छप्परचं करणार आहोत किंवा लोड बेरिंग पत्र्याचं छप्पर करणार आहोत, त्यावरती कॉस्टिंग अवलंबून असतं मित्रांनो। त्याचबरोबर RCC सुद्धा करता येतं आणि त्यामुळं प्रत्येक स्ट्रक्चरचं कॉस्टिंग किंवा प्रत्येक स्ट्रक्चरला लागणारं चिऱ्याचं मटेरियल हे कमी जास्त असू शकतं आणि त्याचबरोबर तुमचं प्लॅनिंग कसं आहे। आणि प्लॅनिंग करत असताना मित्रांनो, जेवढं प्लॅनिंग तुमचं स्क्वेअरमध्ये असेल, स्क्वेअर म्हणजे चारी बाजू जवळपास सेम असणं, त्याला स्क्वेअर आपण चौरसाकृती म्हणतो, कारण चौरसाकृती बिल्डिंग असेल तर त्याला मटेरियल कमी लागतं किंवा त्याला चिरे कमी लागतात। जर आपण 30x30 फुटाचा जर पेरीमीटर बघितला तर त्याचा परिमिती जी आहे, चारी बाजूंची बेरीज ही 120 रनिंग फूट येते आणि त्याचं स्क्वेअर फूट होतं 900 स्क्वेअर फीट। म्हणजे 900 स्क्वेअर फीटला चारी बाजूंची बेरीज, वॉलची बेरीज ही 120 फूट येते। मात्र तुम्ही आयताकृतीचं प्लॅनिंग केलं असेल, उदाहरणार्थ 20x50 फुटाचं, तर त्याचं एरिया जो 1000 किंवा 900 ते 1000 स्क्वेअर फीट येतो आणि त्याची पेरिमिती ही किती येते बघा, तर 140 येते। म्हणजे 20 रनिंग फूट ही तुमची वॉल वाढते। त्यामुळे रेक्टँग्युलर बांधकामाला चिऱ्याची संख्या कम्पॅरेटिव्हली स्क्वेअर किंवा चौरसाकृतीपेक्षा जास्त येते। त्यामुळं जरी बांधकाम तुमचं एकसारखं असलं पण त्याचा आकार आयताकृती किंवा स्क्वेअर असेल तर त्यामध्ये 10-20% चिरे कमी जास्त लागण्याची शक्यता असते। तर तुमचं प्लॅनिंग कसं आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर तुमचं लोकेशन, तुम्हाला चिरा कुठून तुम्ही मागवणार आहात त्यावरती बरंचसं रेट अवलंबून असतो। तुमच्यापासून किती अंतरावरतीची चिऱ्याची खाण आहे हे माहीत करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही वेगवेगळे आसपासची कामं पाहिली पाहिजेत किंवा आसपास जर चिरे बांधकाम करत असतील तर तिथं चिरा कुठून आणलेला आहे किंवा कोणत्या रेटनं पडलेला आहे किंवा त्याचा दर्जा काय आहे, त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला बरीचशी माहिती उपलब्ध होत असते। बऱ्याच वेळेला काय करतो आपण, आसपास जरीच काम सुरू असलं तरी त्या ठिकाणी आपण चौकशी करत नाही। तर शक्यतो कुठलंही काम चालू असू द्या, चिरे बांधकाम असेल चालू, तर प्रत्यक्षात जाऊन तुम्ही माहिती घेत चला किंवा त्या ठिकाणी जे लेबर असतात ते लेबर कुठून मिळवलेले आहेत, त्यांचे रेट काय आहेत, कारण कम्पॅरेटिव्हली चिरे बांधकाम करणारे लेबर्स हे कमी आहेत आणि त्यांचे स्किल वर्कसुद्धा कमी जास्त असते। बरेच मला कंप्लेंट आलेले आहेत की बरेच कामगार काय करतात, आम्ही करून देतो म्हणून सांगतात ग्रुप पॉइंटिंग आणि प्रत्यक्षात कामामध्ये तेवढी क्वालिटी नसते किंवा तशा प्रकारचं काम दर्जा राहत नाही आणि बऱ्याच वेळेला ते मध्येच टाकून किंवा सोडून जात असतात। तर अशासुद्धा तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत। तर तसं होऊ नये म्हणून प्रॉपर काम जे करत असतात लेबर्स, त्यांची कॉन्टॅक्ट घेणं, त्यांनी काम केलेली माहिती घेणं
त्यांचे फोटोग्राफ पाहणं, त्या पद्धतीने तो काम करतो की नाही पाहणं. कारण पहिल्या दिवसातच तुम्हाला समजतं की एखादा लेबर तो काम करणार आहे की नाही किंवा त्याचं क्वालिटी आहे की नाही हे समजू शकतं. आणि म्हणून प्रथम माझं तुम्हाला सांगणं असेल की प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. बरेच कस्टमर सांगतात आम्ही प्लॅनिंग तयार आहे आणि आम्हाला 3D व्ह्यू काढून द्या. आणि बऱ्याच वेळेला मग ते साधा प्लॅन जो रफ असतो तो स्केलमध्ये नसतो आणि तो आम्हाला पाठवतात आणि तुम्हाला त्याचा 3D व्ह्यू करून द्या. तर तो प्रॉपर प्लॅनच काढलेला नसतो किंवा त्याच्यावरती कुठल्याही स्केलनं रूमची मागं पुढं लेंथ होण्याची शक्यता असते. म्हणून प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचं आपण फाउंडेशन. लोड बेरिंग करणार असाल तर फाउंडेशन महत्त्वाचं असतं. लोड बेरिंगचं फाउंडेशन वेगळं असतं, RCC स्ट्रक्चरचं फाउंडेशन वेगळं असतं. त्यामुळं फाउंडेशनला तुम्ही चिरा वापरणार आहात की फाउंडेशनला काळा दगड किंवा जो बसाल्ट दगड आहे तो वापरणार आहात, त्यावरती सुद्धा चिऱ्याची संख्या कमी जास्त अवलंबून असते. आणि जर तुमच्याकडं ब्लॅक स्टोन किंवा काळा दगड अवेलेबल असेल तर तुम्ही निश्चित काय करा, तो काळ्या दगडाचंच फाउंडेशन करा आणि त्याच्यावरती रिंग टाकून वरती तुम्हाला चिरे बांधकाम दाखवता येतं, त्याला एक्सपोज ठेवता येतं, त्याला ग्रुप पॉइंटिंग, मोल्डिंग, पॉलिशिंग क्रिया ह्या करता येतात. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ती माहिती घ्या. प्रॉपर प्लॅनिंग करा, प्रॉपर स्ट्रक्चर ठरवा, कोणत्या प्रकारचं आपल्याला स्ट्रक्चर करायचं आहे. लोड बेरिंग स्लॅब करायचं आहे, लोड बेरिंग कौलारू स्ट्रक्चर करायचं आहे की लोड बेरिंग पत्र्याचं छप्पर करायचं आहे, त्यावरती आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. त्या पद्धतीनं भिंतीची जाडी असेल, आत्रज बांधकाम कुठं करायचं आहे किंवा कशा प्रकारचं प्लॅनिंग करायचं आहे हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. आणि जर तुम्हाला प्लॅनिंग करून हवं असेल तर आम्ही ऑनलाईन ही सेवा देतो आहे. अगदी रास्त दरामध्ये, योग्य दरामध्ये आपण ही सेवा देतो आहे. 2D प्लॅनिंग असेल, 3D व्ह्यू असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, डायरेक्टली फोन करून विचारू शकता. जर तुमचं काही साईट व्हिजिटसुद्धा आपण करतो आहे, जवळपास जर साईट असेल तर साईट व्हिजिटसुद्धा आपण करतो आहे किंवा जुनं स्ट्रक्चरचं काही रिनोव्हेशन करायचं असेल त्याबद्दलचंसुद्धा आपण मार्गदर्शन करतो आहे. आणि मित्रांनो, शक्यतो नॅचरल मटेरियल वापरत चला की जास्तीत जास्त नॅचरल मटेरियलचा जेवढा वापर करणार तेवढं स्ट्रक्चर जे आहे टिकाऊ होतं आणि त्याचं लाईफसुद्धा वाढतं. आणखीन एक सारखा प्रश्न विचारलेला असतो तो म्हणजे चिरे बांधकाम किंवा लोड बेरिंग स्ट्रक्चर जे असतं त्याचं लाईफ आणि RCC स्ट्रक्चरचं लाईफ हे काय फरक आहे का? तर मित्रांनो, कोणतंही स्ट्रक्चर असू द्या, साधं स्ट्रक्चर असू द्या, कौलारू छप्पर असू द्या, पत्र्याचं छप्पर असू द्या, स्लॅब असू द्या, या प्रत्येकाचं आयुष्य जवळपास सेमच असतं. फक्त त्याला आपण मेंटेन कसं ठेवतो, त्याची योग्य वेळी कलरिंग काम असेल, दुरुस्ती असेल जर आपण करत असू तर ते सुद्धा सगळ्याच स्ट्रक्चरचं लाईफ हे वाढू पण शकतं. किंवा एखादं मजबूत जरी स्ट्रक्चर असेल तर आपण त्याला लक्ष दिलं नाही ते लवकर पण डॅमेज होऊ शकतं. पण सरासरी 50 ते 100 वर्ष आपल्या बिल्डिंगचं आयुष्य असतं. आपण ते कसं ठेवतो, त्याचा मेंटेनन्स कसा करतो, त्यावरती त्याचं लाईफ वाढतं की कमी होतं त्याच्यावरती अवलंबून आहे. तर शक्यतो कोणतंही स्ट्रक्चर करा, जवळपास सेम त्याचं लाईफ असतं. तर मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील जरूर कमेंट करून विचारा. आणि तुम्हाला जर आणखीन काय माहिती हवी असेल, कोणत्या प्रश्नाबद्दल काय आणखी नॉलेज हवं असेल तर कमेंट करून सांगा, त्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.